नमस्कार, बेधडकमध्ये तुमचं स्वागत। भूसंपादन विधेयकावरून पुन्हा एकदा आज संसदेमध्ये खडाजंगी दिसली आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसला आनंद वाटेल असा उत्साह राहुल गांधी यांच्या भाषणामध्ये दिसला। राहुल गांधी यांनी सरकारला खडे बोल सुनावलेले आहेत। अर्थात या पार्श्वभूमीवरती आपण बेधडकमध्ये चर्चा करणार आहोत। मान्यवर आपल्या सोबत आहेत, काही प्रश्न सुद्धा त्यानिमित्तानं आपण उपस्थित करतोय। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्ताने आपण उपस्थित करतोय, भूसंपादनाबाबतची महत्त्वाकांक्षा मोदी सरकारला अडचणीची ठरली आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। भूसंपादन प्रश्नी सरकारला कोंडीत पकडण्यात राहुल गांधी यशस्वी झालेत का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्ताने आपण चर्चेला घेणार आहोत। आणि सुधारित भूसंपादन कायद्याशिवाय देशात विकास अशक्य आहे का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत। आपल्या सोबत मान्यवर आहेत, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आपल्या सोबत आहेत। शिवसेनेच्या संदर्भातनं त्यांची मतं आपल्याला जाणून घ्यायची आहेत। माधव भंडारी आपल्या सोबत आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते। विश्वजित कदम आपल्या सोबत आहेत, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातला युवा काँग्रेसचा नेता। चंद्रकांत वानखेडे आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार। आणि खासदार राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आपल्या सोबत आहेत। सगळ्यांचं स्वागत आहे। आणि या चर्चेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा खरं तर राजू शेट्टी तुम्हाला विचारायचं आहे, अर्थात संसदेमधली सगळी ही जी खडाजंगी झाली, संसदेमध्ये आज जे मुद्दे या संदर्भामध्ये आले, त्यातनं नेमकी काय चर्चा तुम्हाला महत्त्वाची वाटते, काय सूर तुम्हाला त्यातनं महत्त्वाचा उमटताना दिसतोय? खरं तर गेल्या 2 महिन्यापासून या भूसंपादन विधेयकाच्या विरोधामध्ये आम्ही सातत्यानं लढत होतो आणि त्या आमच्या लढाईला पहिला यश मिळालं ते सरकारला 9 सुधारणा मान्य कराव्या लागल्या आणि त्याच्यानंतर आज आम्हाला यश मिळालं ते म्हणजे सरकारला 2 पावलं मागे जाऊन हे विधेयक संयुक्त संसदीय समितीपुढे द्यावं लागलं। कारण राज्यसभेमध्ये बहुमत मिळणार नाही सरकारला माहिती होतं आणि लोकसभेमध्ये सुद्धा पुन्हा दुरुस्तीनंतर हे विधेयक सभागृहासमोर आल्यानंतर मागच्या वेळी मतदान झालं त्यावेळी अण्णा द्रमुक तटस्थ होता, त्यावेळी अण्णा द्रमुकनं सुद्धा आक्रमकरित्या विरोधी भूमिका घेतली। त्यामुळं इथं जरी बहुमतानं बिल मंजूर झालं असतं तर ते काटावरच्या बहुमतानं मंजूर झालं असतं, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती। अकाली दलानं विरोधातली भूमिका घेतली। जवळपास सगळ्याच मित्र पक्षांनी, छोट्या पक्षांनी आणि विरोधी पक्षांनी तर पहिल्यापासूनच विरोध केलेला होता। त्यामुळं सभागृहामध्ये भारतीय जनता पक्ष एकाकी पडलेला दिसला आणि अशा परिस्थितीमध्ये संयुक्त संसदीय समिती पुढे जाण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता। पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। आता संयुक्त संसदीय समिती पुढे दोन्ही सभागृहाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असतील, त्याची चिकित्सा होईल। अनेक NGOना, अनेक संघटनांना, शेतकऱ्यांच्या संघटनांना त्या ठिकाणी त्या समिती पुढे जाऊन आपल्या साक्षी देता येतील आणि त्यातून सर्वसंमतीनं एक चांगलं विधेयक तयार होईल अशी मला खात्री आहे। नक्की तुम्ही म्हणता की एक सर्वसंमतीनं विधेयक तयार होईल, पण नेमकी सर्वसंमती होणं शक्य आहे का, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण आपण एक शब्द मगाशी या प्रश्नामध्ये वापरला होता की भूसंपादनाबाबतची महत्त्वाकांक्षा मोदी सरकारला अडचणीची ठरते का। आणि अर्थात स्पष्ट दिसतंय की मित्र पक्ष सुद्धा जे भाजपचे आहेत ते या विधेयकाच्या बाजूने आता नाही आहेत। विजय शिवतारे, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे। भूमिका आज शिवसेनेची नेमकी काय होती? आधीच्या भूमिकेशी सुसंगत अशीच भूमिका आहे की भूसंपादन विधेयकाच्या बाबतीमध्ये आणखीन काही वेगळी नरमाईची भूमिका शिवसेना येणाऱ्या काही काळामध्ये घेताना दिसेल? नाही, असं आहे की देशाच्या आणि राज्यांच्या विकासासाठी भूसंपादन आवश्यक जरी असलं तरी ते सर्वांना विश्वासात घेऊन, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करावं, योग्य असं पुनर्वसन करावं। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या विश्वासात घेऊन त्यांची मान्यता त्याला घ्यावी। जेव्हा तुम्ही भूसंपादन करत असाल तर त्याचा जो नवीन विधेयकामध्ये जे त्यांनी आत्ता ते बदल केलेले आहेत त्याची सोशल इम्पॅक्ट हा जो घ्यायची गरज नाही अशा प्रकारचं जे होतं ते योग्य नव्हतं। 70% लोकांची जी मान्यता जे अगोदर प्रोव्हिजन होतं त्याच्या संदर्भामध्ये आमची हरकत होती। एखाद्या पर्टिक्युलर पर्पजसाठी जर तुम्ही जमीन घेतली तर ते पर्पज 5-1 वर्षामध्ये तरी पूर्णत्वाला गेलं पाहिजे किंवा त्याची सुरुवात झाली पाहिजे। नाहीतर असा अनुभव संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला दिसतोय। सेटच्या नावाखाली जमिनी घेतल्या, अनेक प्रकल्पांच्या नावाखाली जमिनी घेतल्या आणि 20-20, 25-25, 30-30 वर्ष त्या लँड बँक झाल्या।
म्हणजे कवडीमोल भावाने घेतलेल्या जमिनी आज त्या काही प्रायव्हेट खाजगी लोकांच्या मक्तेदारी झाली आणि करोड रुपयाच्या भावाने ती विकली जाते. आणि मग खरा शेतकरी वंचित राहतोय, त्याची मालकी असताना त्याला अडचणीत आणून अशा प्रकारे नागावलं जातं. हा जो प्रकार आहे याला शिवसेनेचा विरोध होता. आणि म्हणून विकासासाठी जमीन लागणार हे जरी सत्य असलं, वास्तव असलं, तरी ते सर्वांना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करावं अशा प्रकारची शिवसेनेची भूमिका होती आणि निश्चितपणे आजही तशीच आहे. नक्की तुम्ही म्हणता की शिवसेनेची भूमिका सुरुवातीपासून जी आहे तीच आहे. अर्थात त्याचा अर्थ हाच होतो की विरोधक असतील किंवा अगदी मित्र पक्ष असतील, भाजपला सगळ्यांचा सामना करावा लागतोय. विश्वजित कदम, काय पहिली प्रतिक्रिया आहे? राहुल गांधी यांचं जोरदार भाषण, राहुल गांधींनी एक जे जोमदार भाषण केलेलं आहे, त्या भाषणाच्या पार्श्वभूमीवरती नेमकी काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, मुळात राहुलजींची जी भूमिका आहे, भूमी अधिग्रहण कायद्याबाबतीत जे भाजप सरकारने ऑर्डिनन्स आणून जे काही काँग्रेसने जो कायदा आणला होता 2013 साली, त्याच्यातले जे बदल रद्द केले आणि ऑर्डिनन्स आणला, ह्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाने भूमिका ही आता रस्त्यावर घेतलेली. आणि मुळात जे महत्वाचे मुद्दे होते, आता त्या मुद्द्यांवर वारंवार चर्चा झालेली आहे. त्याच्यातून शेतकऱ्यांना फायदा व्हावा, शेतकऱ्यांचं हितसंरक्षण व्हावं, शेतकऱ्यांच्या जमिनी या त्यांच्या मालकीच्या राहाव्या, नाही राहिल्या काही कारणासाठी त्या संपादन करण्यात येत असतील तर त्या संपादनातून त्यांच्या कुटुंबाला काहीतरी फायदा व्हावा, त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला रोजगार मिळावा, योग्य वेळेत त्या संपादन होऊन जर ते योग्य कारणासाठी वापरल्या जात नसतील तर त्याचं सुद्धा पुन्हा त्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या, अशा अनेक तरतुदी काँग्रेसने केलेल्या होत्या. त्या भाजपने ऑर्डिनन्स आणून त्या सगळ्या रद्द केल्या. आता मुळात ते ऑर्डिनन्स आणण्याची आवश्यकता काय होती आणि मुळात हे मुद्दे रद्द करण्याची सुद्धा आवश्यकता काय होती? आज त्याला भाजप एक वेगळ्या पद्धतीचं स्वतःच्या संरक्षणासाठी असं एक स्वरूप देते की हे एक डेव्हलपमेंटच्या दृष्टीने केलेला आम्ही हा ऑर्डिनन्स आहे. पण मला काही त्यात तथ्य वाटत नाही. आणि मला वाटतं आदरणीय खासदार शेट्टी साहेब या चर्चासत्रेमध्ये आहेत, आदरणीय शिवतरे साहेब सुद्धा आहेत. या दोन्हीही नेते, शिवतरे साहेब असतील, शेट्टी साहेब असतील, दोन्हीही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात लोकसभेत आणि विधानसभेत. मला वाटतं शिवसेनेनेही सुरुवातीला ह्याला विरोध केलेला होता. शेट्टी साहेब स्वतःच म्हणतात की आमचंही या बाबतीमध्ये काही आक्षेप होता, आम्ही थोडं विरोधात होतो. आता ठीक आहे, हे दोन्ही मित्र पक्ष आहेत म्हणून त्यांना थोडं बॅलन्स ठेवून बोलावं लागेल, हे मी त्यांच्या भावना समजतो. पण मुळात अजूनही आपण जात नाही की कुठले बदल केले भाजपने, कुठले बदल. म्हणजे मुळात माझं असं मत आहे की बदल झालेच नाहीयेत अजूनही, वरच्यावर काहीतरी नुसते बदल झालेले असं ते भाजप सरकार म्हणतं. आज राहुलजींनी जो अटॅक केलेला हा योग्य आहे. या शेतकऱ्यांच्या भावना देशातल्या आज तीव्र झालेल्या आहेत की आज आमच्या जमिनी, ज्या जमिनी वडलोपार्जित, ज्या जमिनीच्या जीवावर आज शेतकऱ्यांचं कुटुंब चालतं, जो शेतकरी आज त्या शेतजमिनीतनं पीक देऊन देशाला आज धान्य पुरवठ्याचं काम करतो, आज त्या शेतकऱ्याला रस्त्यावर आणण्याचं काम काही मोजक्या उद्योगपतींना ती जमिनी हजारो एकराने मिळावी म्हणून त्याच्या स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून भाजप सरकार करते, किती चुकीचं आहे. नक्की हाच मुद्दा पुन्हा माधव भांडारी तुम्हालाच विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं हे चित्र समोर येत आहे आणि ज्या वेगानं हा सगळा कायदा पुढे विधेयक आणण्याचं ठरवलं गेलं, एकूण जी महत्वाकांक्षा होती तीच त्याच्या मागची एक दिसते. त्या महत्वाकांक्षेच्या पलीकडे काही धोरण होतं किंवा नव्हतं भाजपचं, असा प्रश्न आता एकूण स्थिती बघितल्यावरती लक्षात येतं. तुम्हाला असं वाटतंय का की कुठेतरी भाजपनं विश्वास, तुमचे मित्रपक्ष असतील किंवा इतर सगळं जे काही वातावरण असेल त्याच्यामध्ये विश्वासात घेण्यामध्ये कमतरता होती, की जे काही आता सुधार आहेत एकूण सुचवलेले 2013च्या विधेयकामधले ते सुधारच चुकीचे आहेत, असं कुठेतरी भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत वाटतंय तुम्हाला? 2013च्या विधेयकामध्ये काही बदल करण्याची गरज का पडली याचं उत्तर खरं तर काँग्रेसने स्वतः दिलं पाहिजे. पण काँग्रेसकडून कधीच खरं बोलण्याची अपेक्षा बाळगता येत नाही. अत्यंत खोटारडेपणा, दांभिकपणा ह्या पलीकडे काँग्रेस सध्या काही करत नाहीये. ज्या भाषेमध्ये आज राहुल गांधी बोलतायत ती 2013चा जो भूसंपादन कायदा आहे, जो काँग्रेसने मंजूर केला होता, आणि तो मंजूर करत असताना आम्ही त्यांना साथ दिली होती विकासाच्या कामांसाठी, त्या कायद्याबद्दल राहुल गांधी बोलतायत. म्हणजे जो कायदा त्यांच्या स्वतःच्या सरकारने तयार केला, त्यांच्या स्वतःच्या सरकारने मंजूर केला, त्यांच्या स्वतःच्या सरकारने लागू केला, तो आज सत्तेतून गेल्याबरोबर राहुल गांधींना शेतकऱ्यांच्या विरोधी वाटायला लागला. मग तो कायदा करताना तुम्हाला काय वाटलं होतं?
नाही, त्या ह्या कायदा कायद्यातले करताना- जे होऊ घातलेले बदल आहेत, त्या कायद्यातले जे होऊ घातलेले मला बदल पूर्ण आहेत. बोलू द्या, हा मला बोलू द्या. हा बोला ना, बोला ना. या कायद्यामध्ये जे काही बदल होऊ घातले असं तुम्ही म्हणता आहात, हम्म, हम्म, मी आपल्याला मागे सुद्धा एकदा विनंती केली होती की 2013चा कायदा आणि 2014चे बदल हम्म, हे समोरासमोर घेऊन बसूया हम्म, आणि याच्यामध्ये कोणते बदल काँग्रेसला नको आहेत. हम्म, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी जून 2014 मध्ये या कायद्याच्या संदर्भात काँग्रेसच्या महसूल मंत्र्यांनी जून 2014 मध्ये त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा तेव्हाचे हम्म, यांनी लेखी ज्या सूचना केल्या हम्म. त्या सूचना याच्यामध्ये बदल म्हणून आल्या. वेगवेगळ्या राज्यांनी केल्या, त्याच्यामध्ये अण्णा द्रमुकने केल्या, केरळमधल्या कम्युनिस्ट सरकारने केल्या, त्याच्यामध्ये पश्चिम बंगालच्या सरकारने केल्या. एका बंद हॉलमध्ये बसून सूचना करताना हे सरकार आणि हे पक्ष वेगळं बोलतात हम्म. आणि लोकसभेमध्ये आल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी वेगळं बोलतात. हा खोटारडेपणा आणि दाभिकपणा खेरीज काय आहे? ठीक आहे, तुम्ही 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 जे म्हणताय बदल केले, तुम्ही हा वटहुकूम तुम्ही काढावा तुम्ही म्हणताय का लागला? तुम्ही म्हणताय की आपण बोलूया, चर्चा करूया, आपण चर्चा करूया त्या संदर्भामध्ये. तुम्ही म्हणताय की खोटारडेपणा आणि दांभिकपणा आहे, खोटारडेपणा आणि दांभिकपणा असं तुम्ही म्हणताय काँग्रेसचा. चंद्रकांत वानखेडे, तुम्हाला हे पटतंय का की हा केवळ आणि केवळ विरोधी पक्षांकडनं, म्हणजे भाजपचे विरोधी पक्ष जेवढे आहेत, आता त्यांचे मित्र पक्ष सुद्धा विरोधी पक्षच आहेत या विषयाच्या पुरता जर का म्हटलं तर हे सगळे केवळ आणि केवळ राजकारण केलं जातं आणि राजकारणासाठीच हा दांभिकपणा आणि खोटारडेपणा, जसं आता माधव भंडारी म्हणतात, तसं केलं जाते असं तुम्हाला मान्य आहे? मला एक समजत नाही की याच्यातला दांभिकपणा, खोटारडेपणा म्हणजे विधेयकाचा मुद्दा हा केवळ काँग्रेस आणि भाजपशी निगडीत आहे आणि जनतेशी निगडीत नाही आहे आणि त्यांनी तू मिमी करत राहावं. आणि मूळ जे विधेयक आहे, जे काही 2013 मध्ये पास झालेलं आहे, त्याच्यानंतर ते संसदेमध्ये बहुमताने पास झालेलं विधेयक आहे. ते एखादा तातडीने अध्यादेश काढावा आणि ते रद्दबातल ठरवण्याचा प्रयत्न करावा, याच्या मागची गोम एक समजत नाहीये. आणि हे स्पष्ट आहे की आधीचं विधेयक म्हणजे 1894 मध्ये जे काही विधेयक होतं, म्हणजे 66 वर्ष जे चाललं, त्याच्यानंतर जे काही विस्थापिताच्या संदर्भातली आंदोलनं झाली, या आंदोलनाच्या रेट्यामधून काही जे काही प्रतिबिंब पडत होतं ते 2013च्या विधेयकामध्ये आलं आणि ते जे काही आलं ते सगळं त्याच्यातलं काढून टाकणं आणि त्याच्यासाठी अध्यादेश करून हा कायदा रद्द करणं, ही घाई काय सुटलेली आहे हे माझ्यासारख्या माणसाला समजत नाही. आणि या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे जमिनीचा प्रश्न, म्हणजे जे काही आधीच्या विधेयकामध्ये होतं की 80% आणि 70%, म्हणजे 70% सरकारी जमीन अधिग्रहणासाठी आणि 80% खासगी अधिग्रहणासाठी, याच्यामध्ये जी काही शेतकऱ्यांची बार्गेनिंग पॉवर वाढत होती ती तरतूद रद्द करण्याचं कारण मला समजत नाही. किंवा 5 वर्ष जमिनीचा उपयोग झाला नाही तर ती जमीन परत त्यांना द्यावी, हे रद्द करण्याचं काही कारण समजत नाही. दुसरं असं की सोशल इम्पॅक्ट जो आहे तो तपासण्याची गरज यांना का वाटत नाही. हे सगळे जे मुद्दे आहे हे सगळे संशयास्पद आहे. त्यामुळे हा भूमी अधिग्रहणाचा मुद्दा केवळ भाजप आणि काँग्रेस यांच्यामधला नसून अखेर कायदा जो होतो तो जनतेसाठी होतो. त्यामुळे जनतेचे हितसंबंध याच्यामध्ये गुंतलेले आहेत. दुर्दैवाचा मुद्दा या देशामध्ये असा आहे की 1894चा कायदा जो गोऱ्या इंग्रजांनी केला तो काळ्या इंग्रजांनी 66 वर्ष चालवला. त्याच्यामध्ये थोडे बहुत बदल आल्यानंतर लगेच अजून काळ्या इंग्रजांनी परत तो कायदा रद्दबातल ठेवून जी घाई गर्दी चालवलेली आहे ही अनाकलनीय आहे आणि निश्चितच न समजण्यासारखी आहे. नाही, नक्की तुम्ही म्हणता अनाकलनीय आहे. पुन्हा माधव भंडारी, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा की इतकं जर अनाकलनीय सगळं असेल तर तुम्हाला जी काही आता या संदर्भामधली स्पष्टता आलेली असेल ती स्पष्टता देण्यात तुम्ही असमर्थ होताय गेले काही काळ, असं तुम्हाला वाटत नाहीये? नाही, मला विचारलं आपण. हा, तुम्हाला विचारलं. नाही, आता जे काही सांगण्यात आलं, जे 3 मुद्दे उपस्थित केले, मी मगाशी माझ्या सुरुवातीच्याच वक्तव्यामध्ये सांगितलं की 2013च्या कायद्यामधले जे 3 बदल आता वटहुकुमामध्ये करावे लागले, त्यातलं पहिली गोष्ट तर अशी होती की 2013च्या कायद्यातच म्हटलेलं होतं की 1 वर्षाच्या आधी बदल करायचे. ते जर बदल नाही केले तर तो कायदा रद्दबदल होणार होता. त्यामुळे ते बदल करण्यासाठी वटहुकूम काढावा लागला, हे संसदेच्या व्यासपीठावर स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतरचा जो मान्यतेचा आणि सहमतीचा मुद्दा आहे
सोशल इम्पॅक्ट असेसमेंटचा मुद्दा आहे, हम्म, हे दोन्ही मुद्दे सर्व राज्यांनी एकमुखाने विरोध केलेत आणि त्यावेळेला आमची सरकार कमी होती, यांची सरकार जास्त होती. हम्म, हम्म. म्हणजे जर ह्या मागण्या त्यावेळेला मान्य केल्या नसत्या आणि त्यांचा अंतर्भाव केला नसता तर हेच सर्व विरोधक पुन्हा ह्यांनी सुरू केलं असतं की हे केंद्र सरकार हुकुमशाही पद्धतीने चालतं, राज्याला जुमानत नाही, राज्यांच्या भावना विचारात घेत नाही. याच्यामध्ये एकेका पृथ्वीराज चव्हाणांनी काय म्हटलं ते कदम साहेबांना विचारा. हम्म. आणि पृथ्वीराज चव्हाणांची भूमिका ही काँग्रेसची भूमिका नाही असं ह्या क्षणापर्यंत काँग्रेसने म्हटलेलं नाहीये. नाही, खुद्द पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलेलं आहे, चव्हाणांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लढवल्या, त्यामुळे अशा तऱ्हेचा दांभिकपणा हा राजकारणासाठी करणं ह्याच्या देशाच्या विकासाचा कुठलाही आस ह्याच्यामध्ये नाहीये. नाही, ठीक आहे, तुम्ही म्हणताय की याच्यामध्ये जर देशाचा विकास होणारच नसेल, हे सगळं केल्यामुळे देशाचा विकास होणार असेल, तर तो नेमका कसा होणार आहे, कुठल्या मार्गाने होणार आहे, हेही आपण खरं तर तपासूया. एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की आज जी भाषा वापरण्यात आली, सुटाबुटातले चोर पोलीस, अशा प्रकारची भाषा वापरण्यात आली आणि त्या भाषेच्या मागे आता इथून पुढे केवळ आणि केवळ रस्त्यावरचं राजकारण रंगणार आहे का काँग्रेस आणि भाजपमध्ये, हेही आपण तपासणार होते एका छोट्याशा ब्रेकमध्ये. भूसंपादन प्रश्नावरनं पुन्हा एकदा आपण ही चर्चा सुरू करतोय. या चर्चेमध्ये काही बेधडक प्रतिक्रिया आपल्या समोर येत आहेत. प्रवीण केदारे आपल्याला काही प्रतिक्रिया देत आहेत. सरकार आणि विरोधकांच्या राजकारणात शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये असं महत्त्वाचं म्हणणं आहे प्रवीण केदारे यांचं. श्याम ठाणेदार म्हणतात राहुल गांधींचा आक्रमकपणा सरकारसाठी नक्कीच अनपेक्षित आहे. म्हणजे राहुल गांधी आक्रमक झाले ते अनपेक्षित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. श्याम चतुर म्हणतायत युपीएच्या काळात भाजपवाले टीका करायचे, आता काँग्रेसवाले टीका करतायत, हाच काय तो फरक आहे. आणि पंकज तरे म्हणतायत सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राहुल गांधींचा अनुभव कमी पडतोय. तर चिंतामणी जांभळकर म्हणतायत राहुल गांधींनी लोकसभेच्या पराभवातून नक्कीच धडा घेतलेला दिसतोय. एकूण या प्रतिक्रिया आहेत. या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न शिल्लक राहतो, तो म्हणजे जे आता विधेयक आहे लांबणीवर पडलंय का, कितपत लांबणीवरती जाईल आणि ते रेटण्याचा जो प्रयत्न भाजप सरकारकडनं होत होता तो आता किमान थांबण्याची कितपत शक्यता आहे. राजू शेट्टी, तुम्हाला काय वाटतं? संयुक्त समितीमध्ये आता गेलेलं आहे, तिथली सदस्य संख्या जी आहे त्या सदस्य संख्येच्या अनुसार सुद्धा तुम्हाला असं वाटतं का की जे मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये सुधार व्हायला हवेत ते जे मुद्दे रेटण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातो असं सगळेजण म्हणतायत, या पार्श्वभूमीवरती कुठेतरी आता सुधार होण्यासाठी मदत होईल आणि या सगळ्या समितीमध्ये शिवसेना असेल किंवा मित्र पक्ष असतील तुमचे, यांना कुठेतरी स्थान देण्यात आलंय किंवा नाही? राजू शेट्टी. खरं तर या विधेयकाच्या बाबतीत भाजप आणि काँग्रेस हे दोघंही राजकारण करतात असं मला वाटतं. 2013चं जे विधेयक पास झालं ते पास करत असताना 2 वर्षे दीर्घकाळ चर्चा झाली होती. ते विधेयक सुद्धा संयुक्त चिकित्सा समितीकडे गेलेलं होतं. त्या संयुक्त चिकित्सा समितीच्या अध्यक्षा त्यावेळी आत्ताच्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन ह्या होत्या आणि त्या समितीनं सुचवलेल्या सूचना 2 वगळता सगळ्या स्वीकारून पुन्हा सभागृहातल्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या सूचना स्वीकारून हे विधेयक हे बिल तयार केलेलं होतं. भंडारे साहेबांनी आता उल्लेख केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आणि इतर मुख्यमंत्र्यांचा, पण हे सांगत असताना ते सोयीस्कररित्या विसरतात की या विधेयकावर चर्चा करत असताना त्यावेळचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली काय म्हणाले होते, त्यांच्या सूचना काय होत्या, त्यावेळच्या लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज काय म्हणाल्या होत्या, त्यांच्या सूचना काय होत्या, त्यांनी सुचवलेल्या सगळ्या सूचना सरकारनं स्वीकारल्या पण निम्म्या स्वीकारलेल्या होत्या आणि उरलेल्या 2 तर त्याच्यापेक्षाही चांगल्या होत्या, त्या सरकारनं स्वीकारलेल्या नव्हत्या. जर मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय पत्र लिहिलं, आणखीन कुठल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय पत्र लिहिलं, ह्याचे पुरावे ज्यावेळी भंडारे साहेब दाखवतात त्यावेळी मग सभागृहाच्या पटलावर या सगळ्यांची भाषणं रेकॉर्ड आहेत, यांनी काय काय बोललं होतं हे तपासायला लागेल. मला त्याच्यामध्ये पाडायचं नाही. मी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारा माणूस आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की 2013 साली तयार झालेलं हे जे विधेयक आहे
त्याच्यामध्ये यांनी काय बदल केला, चॅप्टर 2 आणि चॅप्टर 3 मध्ये शेतकऱ्यांना संरक्षण देणाऱ्या वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या होत्या आणि त्यांनी या कायद्यामध्ये एक दुरुस्ती आणली आणि या संपूर्ण कायद्यामध्ये 10A हे नवीन प्रकरण समाविष्ट केलं. आता 10A हे काय सांगतं तर 10A नुसार ज्या 5 मुद्द्यासाठी जमीन अधिग्रहित केली जाईल त्या कामासाठी, त्या मुद्द्यासाठी चॅप्टर 2 आणि चॅप्टर 3 मधल्या ज्या सवलती शेतकऱ्यांना देऊ केलेल्या आहेत त्या लागू राहणार नाहीत. त्या सवलती काय आहेत तर शेतकऱ्यांची संमती, शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई, बहुफसली किंवा बागायती पिकं घेतली जाणार नाहीत, सोशल असेसमेंट, अशा प्रकारच्या या ज्या काही गोष्टी आहेत त्या चॅप्टर 2 आणि 3 मध्ये आहेत. म्हणजे 2013चा जो कायदा आहे त्याचा आत्मा मारण्याचं काम कलम 10A हे करते आणि ह्यालाच नेमका आमचा विरोध आहे. मला एक कळत नाही की मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये अतिक्रमण करून झोपडपट्ट्या बांधल्या आणि त्या झोपडपट्टीधारकांना त्या कायम करत असताना, झोपडपट्टी सुधार योजना राबवत असताना किमान 70% झोपडपट्टीधारकांनी संमती दिली तरच ती योजना राबवली जाते, तरच त्या विकासकाला परवानगी मिळते. म्हणजे सरकारच्या जागेवर दुसऱ्याच्या जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्याला सुद्धा तुमची झोपडी पाडावी का, तुम्हाला चांगलं घर देण्याच्या अटीवर पाडावी का, हे हा निर्णय घेत असताना सुद्धा 70% लोकांची संमती आवश्यक असते. आणि पिढ्यानपिढ्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सांभाळल्या त्यांची जमीन काढून घेत असताना अरे बाबा तुझी जमीन काढून घ्यावं का एवढं विचारायचं सौजन्य सुद्धा मला नाही. नक्की नक्की आणि नक्की शेतकऱ्याला हे लोक का घाबरतात, कारण या देशामध्ये इतिहास आहे की विनोबाजींनी 47 लाख एकर जमीन शेतकऱ्यांच्याकडनं अक्षरशः फुकट मागून घेतलेली होती. 8 लाख भूमीहीन शेतकऱ्यांच्या मध्ये ती वाटलेली होती. त्यावेळी विनोबाजींना कुठला कायदा करावा लागला नाही, कर्मवीर भाऊराव पाटलांना कुठला कायदा करावा लागला नाही. रयत शिक्षण संस्थेच्या गावोगावी खेड्यापाड्यामध्ये शाळा उभा केल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर, त्यांना कुठला विधेयक पास करावं लागलं नाही. विठ्ठलरामजी शिंदे असतील, बापूजी साळुंके असतील, अनेक सुधारकांनी शाळा बांधल्या, हॉस्पिटल बांधले, त्यांना शेतकऱ्यांनी हसत हसत जमिनी दिल्या. अनेक मंदिरांना शेतकऱ्यांनी हसत हसत जमिनी दिल्या. मग आता शेतकरी का विरोध करतोय याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या कारणासाठी घेतल्या जातात त्या कारणासाठी वापरल्या जात नाही. नाही नक्की हाच पुन्हा माधव भंडारींना आपण, राजू शेट्टी आपण हाच प्रश्न माधव भंडारींना विचारूया. माधव भंडारी, इतकं जर का गेले काही काळ आपण ह्या चर्चा करतोय, कदाचित दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा वेगवेगळ्या निमित्ताने ही चर्चा आपण करतोय, त्यावेळेला तुम्ही एकच बाजू तुम्ही मांडताना दिसताय. तुम्ही ह्या सगळे जे बाजू आहेत ह्या समजून घेण्याचा कुठेतरी प्रयत्न भाजपकडनं होताना दिसत नाहीये. त्याचं काय कारण आहे? नाही, मुळात आपलं विधान राजू शेट्टी साहेब मगाशी जे बोलले त्या विधानातच आपलं, त्या राजू शेट्टी साहेबांच्या बोलण्यातच आपलं विधान खोडलं गेलंय. सुरुवातीलाच राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं की 2 वेळेला त्यांचा विजय झाला आणि तो 2 वेळेला विजय काय झाला, भाजपने या सूचना स्वीकारल्या म्हणून तो विजय झाला. त्यामुळे सूचना स्वीकारायच्या नाही, चर्चा करायची नाही असं जे काही चित्र रंगवलं जाते ते काही वस्तुस्थितीवर आधारित नाही. आणि जो भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, ज्या कारणासाठी विरोध आहे, त्या विरोधामध्ये शेट्टी साहेबांबरोबर आम्ही सुद्धा तेवढाच भाग घेतलेला आहे. तोही आजचा मुद्दा नाहीये. गेल्या 50 वर्षामध्ये भूसंपादन म्हणजे आजच एका महाराष्ट्र आमच्या कोकणातल्या एका विषयाचा चर्चेमध्ये मी होतो की 1981 मध्ये प्रकल्प मंजूर झाला, आज 35 वर्ष झाली, तो पुढे सरकलाच नाही. सिंचनाचा प्रकल्प आहे, तो पुढे सरकला नाही. आणि तो पुढे सरकला का नाही तर लोकांच्या जमिनी घेऊन ठेवल्या, भूसंपादन केलंय पण भूसंपादनामध्ये कालव्याला लागणारी जमीन मिळालेली नाही, ते संपादन करता आलेलं नाही, धरणाच्या भिंतीचं जमीन पूर्ण मिळालेली नाही, तुकड्या तुकड्यात मिळाली. म्हणजे ज्यांचं भूसंपादन झालं ते शेतकरी गुन्हेगार ठरले आणि ज्याने आपल्या जमिनी द्यायला नकार दिला, ज्यांनी अडवून ठेवलं, त्यांनी प्रकल्प थांबवला. महाराष्ट्रामधले जे सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत त्यातले भूसंपादनामुळे किती रखडले ह्याचं उत्तर एकदा द्या.
नाही आहेत सिंचन मंत्री महाराष्ट्रामध्ये आहेत. हायवे जे झालेले नाही. सिंचनाचं खातं ज्यांच्याकडे आहे, माधव भंडारी सिंचनाचं ज्यांच्याकडे खातं आहे ते आपल्यासोबत आहेत आता, ते सांगू शकतील. खरं तर हे जे प्रकल्प आहेत म्हणजे जी काही आकडेवारी सांगते की 7 लाख कोटी रुपयांचे जे काही देशभरातले प्रकल्प आहेत ज्याच्यामध्ये 8% प्रकल्प हे केवळ भूसंपादनापायी अडलेले आहेत, त्याच्यात 66,000 कोटी रुपये हे सगळे प्रकल्प आहेत आणि महाराष्ट्रातल्या 125 विकास प्रकल्पांपैकी 125 पैकी 13 प्रकल्प हे भूसंपादनासाठी अडकलेले आहेत अशी आकडेवारी सांगते. या पार्श्वभूमीवर तुम्हाला जसं माधव भंडारी म्हणाले की सिंचन प्रकल्प सुद्धा पूर्णपणे भूसंपादनासाठी अडकलेले आहेत अशी परिस्थिती आहे आत्ताची. नाही, दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पुनर्वसन, भूसंपादनापेक्षा पुनर्वसन, मी तर त्याच्याही पुढे जाईल की गेल्या 60 वर्षामध्ये विश्वासाने शेतकऱ्यांनी सरकारला जमिनी दिल्या, बरोबर, प्रकल्प पूर्णही झाले ते सांगतात, त्याच्या पुढे जाऊन मी सांगेल. परंतु ज्याला ट्रस्ट डिफिशिएट म्हणतात, विश्वासार्हता सरकारची जी होती, अगदी विश्वासाने काही धरणामध्ये पाणी भरत असताना शेतकऱ्यांना सांगितलं गेलं की तुम्ही बाजूला व्हा, इथे तुम्हाला पुनर्वसन 3 महिन्यात करू. 14 वर्ष त्यांचं पुनर्वसन केलं नाही. हे पाप निश्चित काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारांनी केलं आणि म्हणून सिंचन प्रकल्प अडकलेले आहेत. भूसंपादनासाठी जर आपण म्हणत असाल तर डिस्ट्रीब्युटरी ज्याला म्हणतात, कॅनॉल्स वगैरे त्याचा भाग, पण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी पूर्णपणे विश्वास दाखवत अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी या सरकारला दिल्या गेल्या आणि म्हणून एवढे मोठे सिंचन प्रकल्प महाराष्ट्राच्या त्या अर्थाने भूसंपादनासाठी ते अडलेलं नाही असं तुम्हाला एक म्हणायचं. मिनिट. पुनर्वसन, हां. आम्ही योग्यरित्या पुनर्वसनासाठी जे काय आवश्यक काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही. सरकारने दिरंगाई दाखवली, सरकारने निष्काळजीपणा केला. मी सांगितलं ना की एका वांग मराठवाडी प्रकल्पामध्ये पाणी भरत असताना किंवा नीरा देवधर अगदी पुण्यातलं ते पाणी भरत असताना काही लोकांना, शेतकऱ्यांना सांगितलं गेलं तुमचं पुनर्वसन करणं सरकारची जबाबदारी, नक्की आम्ही करू. बाजूला त्यांना ऐकलं, शेतकऱ्यांनी ऐकलं देखील आणि नंतर पुढे असं झालं की 14 वर्ष टेम्पररी पत्र्याच्या शेडमध्ये त्यांचे आयुष्य गेले. आज तर काही पुनर्वसन झालं नाही. हे पाप खऱ्या अर्थाने ट्रस्ट डिप म्हणून मी म्हणतो की विश्वासार्हता सरकार विश्वजित जबाबदारपणे सरकारने काम करायला पाहिजे होतं ते केलं नाही. या ना त्या कारणाने सहभागी होताना दिसतात. हा विश्वजित, नाही, शिवतरे साहेब जे सांगतायत त्याच्यात थोडी भर घालतो. हा 1954 मध्ये महाराष्ट्रातला पहिला पानशेतचा प्रकल्प झाला. त्या पानशेतच्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन अजून नाही झालेलं. कोयनेमधले बरेच लोक बाकी आहेत, नीरा देवधर कोयनेच्या लोकांचं बाकी आहे. नाही नक्की. त्यामुळे पुनर्वसनाच्या कारणांमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने नाही, पण जो मूळ मुद्दा आहे, माधव भंडारी, जो मूळ मुद्दा आहे केवळ शेतीच्या या कामासाठी ही सगळी जमीन जाणार आहे असा त्यामुळे मुद्दा नाही शेतकऱ्याचा आहे. विश्वास उडालेला आहे. नाही मंदारजी, मी पुन्हा एकदा सांगतो की प्रकल्पासाठी जसं मगाशी शेट्टी साहेबांनी सांगितलं, प्रकल्प तर सोडाच, पण सोशल कारणांसाठी सुद्धा, शाळांसाठी, अनेक कारणांसाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे येऊन जमीन दिलेली आहेत. परंतु त्याचा वापर त्या संपादन करताना सरकारने देखील केला गेला, परंतु त्याचा वापर त्या पर्पजसाठी व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. 5-5, 10-10 वर्ष जमिनी पडून त्या लँड बँक झाल्या. पुण्यातला सेतचा प्रकल्प असेल, अनेक अशी उदाहरणे आहेत. आणि म्हणून शेतकऱ्यांचा विश्वास तुटला की हे सरकार ज्या जमिनी घेत आहे त्याचा वापर आमच्या हितासाठी करताय की नाही, हा प्रश्न झाला. आणि नंतर मग सगळेच पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण झाले. निश्चितपणे आता भूसंपादन ॲज फार ॲज जर समजा आपल्या सिंचनाचे प्रश्न जर आपण पाहिले, सिंचन संपूर्ण प्रकल्पामध्ये त्याच्यामध्ये भूसंपादन हा निश्चित महत्वाचा प्रश्न आहे, पण तो तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. जी धरणं झालेली आहेत त्याच्यामध्ये पुढचं जे काम आहे ते होण्यासाठी, अर्धवट धरणांसाठी पुनर्वसनाचं काम योग्य झालं नाही, म्हणून हा मोठा प्रश्न नाही. आहे. ठीक आहे, मी विश्वजित कदम तुमच्याकडे येतो, पण त्यापूर्वी वानखेडे तुम्हाला विचारायचं आहे, ज्या पद्धतीनं आता आपल्याला सरकारमधले 2 प्रतिनिधी आहेत, माधव भंडारी आहेत आणि खुद्द विजय शिवतारे आहेत, मंत्री आहेत इथले, किंवा अगदी मित्रपक्ष राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत, या सगळ्यांचे एकत्रित आपण काम बघितलेलं आहे, राजकीय काम. या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी यांच्यामध्ये जर का सहमती नसेल, विविध पद्धतीनं जी सहमती असायला हवी, कुठे आपण नेमकं जाणार आहोत, कुठल्या दिशेने हे सगळं जाणार आहे? कारण आता काँग्रेस सुद्धा काही म्हणताय, काँग्रेसची जे काही पूर्णपणे विरोध असणारे रस्त्यावर येऊन विरोध करायची तयारी आहे. कुठल्या दिशेने खरं तर हे सगळं जाते असं तुम्हाला वाटतं? नाही, याच्यामध्ये जसं माधव भंडारींनी मगा म्हटलं की जमीन अधिग्रहणासाठी हे सिंचनाचे प्रकल्प अडलेले नाहीत. माझा मुद्दा असा आहे की जिथे जमीन मिळालेली आहे, की आता आमच्याकडे कृषी विद्यापीठं आहेत, त्यांच्यासाठी भूमी अधिग्रहण केलेलं आहे, हजारो एकर जमीन अधिग्रहण केली, ती पडीत आहे. किंवा MIDCचे सगळे जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर जमीन अधिग्रहण केलेली आहे, तिथे कुठलेही उद्योग आलेले नाही. मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे जमिनीच्या दलालीचा धंदा सरकारने बंद करायला पाहिजे.
म्हणजे सगळा म्हणजे खाजगी उद्योगांसाठी जमीन पाहिजे असेल, सरकारने दलाली करण्याचं कारण काय? या सगळ्या ह्याच्यामध्ये जमिनीचे जे व्यवहार आणि जे काही चाललेलं आहे, मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्या विधेयकांमध्ये जो पहिल्यांदा म्हणजे विस्थापिताच्या आंदोलनातून किंवा त्या आंदोलनाच्या गर्भातून जे एक प्रतिबिंब आलं होतं की किमान शेतकऱ्यांना विचारलं पाहिजे, त्यांची संमती घेतली पाहिजे, ती 70% असेल 80% असेल. हा जो जसं राजू शेट्टीने असं म्हटलं की हा आत्माच जर याचा जाणार असेल तर जमिनीचे हे लुटारू आहेत का? मग ते सरकार काँग्रेसचं असेल किंवा भाजपचं असेल, लोकांना असं वाटतं की हे आमची जमीन लुटतात, रिअल इस्टेटचा दलालीचा धंदा करतात आणि या धंद्यामध्ये हात काळे करतात. त्यामुळे भूसंपादन अधिग्रहण सगळ्या विकासासाठी देशाचं आवश्यक आहे, पण इतरांचे अधिग्रहण आवश्यक वाटत नाही. म्हणजे संपत्तीचे अधिग्रहण करायची आवश्यकता वाटत नाही. जमिनीवर सिलिंगचा कायदा टाकावा असा वाटतो. उद्योगधंद्यांच्या संदर्भामध्ये सिलिंगच्या कायद्याचा विचार होत नाही. मूळ मुद्दा असा आहे की सर्वात जोर जो काही येतो तो जमिनीवर आणि शेतकऱ्यांवरच किंवा आदिवासींवरच का येतो. आणि मग विकास करायचा असेल तर यांना भकास करूनच विकास केला पाहिजे की काय, हा मुद्दा मुळात येतो. म्हणजे विकास कोणाचा, म्हणजे आदिवासींचा, दलितांचा, शेतकऱ्यांचा, यांना भकास उद्ध्वस्त करायचं, त्यांचं पुनर्वसन करायचं नाही. जसं मग सांगितलं की कोयनाचं 54 वर्ष झाले पुनर्वसन झालं नाही. मग विकासाच्या प्रक्रियेमध्ये हे गरीब जे तबके आहेत त्यांचा सहभाग असेल किंवा नाही, हा खरा प्रश्न या निमित्ताने वर येतो. नक्की. आणि विकास नेमका कुणाचा आणि विकास विरोधी कोण आहे हे सुद्धा आपण तपासूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा तुमचं स्वागत बेधडकमध्ये. भूसंपादन कायद्याशिवाय देशामध्ये विकास शक्य नाहीये का, असा या सगळ्या चर्चेचा सूर आपल्याला दिसतोय आणि त्यातनं नेमकं काय घडतंय ते आपण तपासणार आहोत. पुन्हा विजय शिवतारे, तुम्हाला अगदी थोडक्यात विचारायचंय की एकीकडे वापरात नसलेल्या जमिनी परत होणार नाहीये, दुसरीकडे तुम्हाला जी सहमती घ्यायची आहे ती नाकारलेली आहे. हे सगळे जे काही बदल होऊ घातलेले आहेत किंवा बदल रेटायचा जो काही प्रयत्न आहे सरकारचा, ज्याच्यावरती अजून सरकार उत्तर देताना दिसत नाहीये. जे समाधानकारक उत्तर असू शकेल कदाचित सरकारच्या बाजूनी ते उत्तर मिळताना दिसत नाही. आपण माधव भंडारींना पण ते विचारू. पण त्यापूर्वी तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की अशा प्रकारे कुठेतरी अशी काही सुरुवात झालेली आहे का, किंवा कुठेतरी अशा प्रकारे ज्यावेळेला भूसंपादनाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत राज्यामध्ये, तुम्ही अशी काही उदाहरणं सांगू शकता का? मी आता मगाशीच सांगितलं की विश्वासार्हता सरकारची जी 50-60 वर्षामध्ये कमी झाली, शेतकऱ्यांनी विश्वासाने जमिनी दिल्या, पुनर्वसन व्यवस्थित झाली नाही, हजारो एकर जमिनी इव्हन आमच्या खात्याकडे सुद्धा पडून आहेत. जे पुनर्वसन खात्याच्या अधिकाऱ्यांनी संवेदनशील पद्धतीने काम करायला हवं होतं, जमिनी असताना सुद्धा त्याचे वाटप होऊ शकले नाही. काही ठिकाणी धोरणं चुकीची झाली. सरकार म्हणतंय की पैसे देतोय आम्ही, पुरेसे पैसे देतोय. चुकीचं आहे. आता गोसीखुर्द धरण, हजारो एकर जमिनी, हजारो लोक पिढ्यानपिढ्या तिथे उपजीविका ज्यांची होती त्या लोकांना सर्वांना कॅश कंपोनंट देऊन बाजूला काढलं गेलं. कोणी धोरण घेतलंय चुकीचं आहे. म्हणजे अगदी स्पष्टपणे मी सांगतो, जमिनीला जर जमीन दिली, ज्या लाभक्षेत्रामध्ये जमिनी मिळत आहेत, ज्या लाभक्षेत्रांना शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा होणार आहे, करोडो जमीन बागायती होणार आहे, त्याची 5 एकर जमीन असेल त्यातली 1 एकर, एखादी एकर 8 एकरच्या वर जे काही सिलिंग आहे ते काढून घेतली आणि या लोकांना जर दिली तर पुनर्वसन खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने होतं की त्या पुढच्या पिढ्याही त्या नवीन जमिनीमध्ये काम करून आपली उपजीविका करू शकतात. आज मला सांगा, गोसीखुर्दमध्ये हजारो शेतकऱ्यांना निव्वळ कॅश कॉम्पोनंटवर आज त्यांची अशी अवस्था आहे, नोकऱ्या नाहीत, शिक्षण नाही आणि अक्षरशः रस्त्यावर लोक आलेले आहेत, 50-50, 60-60 एकर जमिनीचे मालक असणार. त्यामुळे धोरणात्मक त्या काळामध्ये काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या ज्या लोकांनी काही चुकीचे निर्णय घेतले गेले त्याचीही फळं आहेत आणि त्याच्यामधून लोकांचा अविश्वास झालेला आहे. आणि म्हणून मी सांगतो, अनेक ठिकाणी जमिनी पडून आहेत, खाणीसाठी घेतलेल्या जमिनी असतील. या सर्वांचा विचार करत आता आमचं सरकार निश्चितपणे त्याच्यातून मार्ग काढत लोकांना न्याय जास्तीत जास्त कसा दिला जाईल. तुम्ही दुप्पट रक्कम देता, चौपट रक्कम देता, ही धोरणं जरी ठीक असतील, लोकांना ते वाटते, पण एक पिढ्या तुम्ही बाजूला करून टाकतात त्या संपूर्ण. विश्वजित कदम, तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न विचारायचा आहे की सातत्यानं हा डेफिसिट आहेच, हा जो काही अनुशेष निर्माण झालेला आहे, विश्वासाचा अनुशेष तर आहेच, पण पुन्हा कामाचा सुद्धा एवढा मोठा अनुशेष आहे. काँग्रेस कुठल्या तोंडाने आता ही सगळी जे काही आरोप करतायत किंवा आज राहुल गांधी ज्या आवेशाने बोललेले आहेत, हे सुद्धा राहुल गांधींना आवेश एवढा दाखवण्याची गरज आहे का? कारण ज्या पद्धतीनं भाषा वापरलेली आहे, सुटाबुटातले चोर, अशा पद्धतीचं पंतप्रधानांनी सरकारला उद्देशून ज्यावेळेला भाषा वापरली जाते, त्याच्या मागची भावना तुम्हाला काय, केवळ राजकारण करायचं का येणाऱ्या काळात? मुळात मला 2 विषय आहेत ह्याच्यात. शेट्टी साहेबांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि शिवतारे साहेबांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. शेट्टी साहेबांच्या मुद्द्यावरून मी बोलतो
की शेट्टी साहेब आता गेले ही दुसरी टर्म आहे त्यांची खासदारकीची आणि त्यांनी काही मुद्दे मांडलेले ते बरोबर आहेत आणि ते चांगले मुद्दे मांडले की गेल्या वेळेस 2013ला ज्यावेळेस काँग्रेस पक्षाने हे विधेयक लोकसभेमध्ये आणलं होतं त्यावेळेस भाजपच्या तत्कालीन सर्व नेत्यांनी त्यावेळेस मोदीजी काही लोकसभेमध्ये नव्हते पण तत्कालीन सर्व नेत्यांनी याच विधेयकाचं राज्यसभेने आणि लोकसभेमध्ये स्वागत केलेलं तर त्यांनी काही सूचना केल्या असतील त्या सूचनांचे स्वीकार काँग्रेस पक्षाने घेतला होता आणि एक सर्व पक्ष मान्य शेतकऱ्यांचं हित जोपासण्याकरता काँग्रेस पक्षाने विधेयक आणलं आणि ते सर्व पक्षांना विश्वासात घेऊन हे विधेयक मंजूर करून घेतलं हा त्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे जे आज भाजप सरकारने ऑर्डिनन्स आणून ते केलेलं नाही दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जे सर्वात महत्वाचे मुद्दे होते भंडारे साहेब म्हणतात की मुद्दावाईज आपण चर्चा करू आणि मला वाटतं ती चर्चा होणं आवश्यक आहे कारण ह्याच्यामध्ये काय होतं वारंवार वेगळ्या पद्धतीची धुळपळ केली जाते आणि ती धुळपळ यापुढे होता कामा नये कारण शेतकऱ्यांसमोर तुलनात्मक एकदा जे काय असेल ती स्पष्ट माहिती आली पाहिजे शिवतरे साहेब आता ठीक आहे राज्याचे ते एक ज्येष्ठ मंत्री आहेत दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचं लोकांचं त्यांनी चांगल्या पद्धतीने नेतृत्व केलेलं आहे एक आमदार म्हणून मला एवढंच म्हणायचं की आपण 50 आणि 60 वर्षाचा इतिहास वारंवार काढतो पण वस्तुस्थिती अशी की 60 वर्षात महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सरकारने जर चांगलं काम नेलं नसतं तर 50 आणि 60 वर्षांपैकी केवळ 2दा भाजप आणि शिवसेनेच्या ताब्यात या महाराष्ट्राच्या जनतेने सरकार दिलं नसतं 50 आणि 60 वर्षांमध्ये बहुतांशी वेळ भाजप आणि शिवसेनेच्या लोकांच्या ताब्यात कदाचित हे सरकार काम करण्याची संधी महाराष्ट्राच्या जनतेने दिली असती आणि हे बघा शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुर्दैवाने महाराष्ट्रात होत आहेत देशात होत आहेत विदर्भात किंवा मराठवाड्यात असतील त्याच्यामध्ये काही गोष्टी त्याच्यामध्ये समानता असते पण प्रत्येक गोष्टीची भौगोलिक राजकीय सामाजिक परिस्थिती वेगवेगळी आता कुठले तरी अनुशेष पुनर्वसनाचे प्रकल्प आणि तुम्हाला हाच प्रश्न विचारतोय की सातत्यानं या सगळ्याशी संबंध आहेच ना या सगळ्याचा भूसंपादनाच्या साठी भूसंपादन तुमचा पक्ष म्हणून राहुल गांधी म्हणून जे काही भूमिका मांडतात आज लोकसभेमध्ये जी काही भूमिका मांडली या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटत नाहीये का की कुठेतरी तुम्ही केवळ आणि केवळ आता राजकारणच करताय कारण 2013 नंतरच्या या सगळ्या मुद्द्यांवरचं सगळं खल झालेलं आहे इकडून 60 वर्ष का लागली तुम्ही सुटाबुटातले चोर इथपर्यंत का म्हणतात हो मी त्याचं कारण सांगतो की वारंवार राहुलजी म्हणतात की काही मोजक्या उद्योगपतींच्या खाजगी उद्योगांच्या फायद्यासाठी आज या ठिकाणी ह्या सगळ्या हे सरकार काम करत आहे आणि मला सांगा आतापर्यंत पंतप्रधान या ठिकाणी जगभर फिरतायत वेगवेगळ्या देशांमध्ये दौरे त्यांचे चालू आहेत किती दौऱ्यांमध्ये आज देशातला एकच उद्योगपती सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आता मला कळलं की चायनाला उद्योग आज मी एका वर्तमानपत्रात बातमी वाचली ठीक आहे तुमचं म्हणणं की उद्योगपतींसाठी हे केलं जातं असं तुम्ही म्हणताय माधव भंडारी तुमच्याकडे उत्तर आहे का यासाठी एक उद्योगपती सगळ्या कदम साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केले माझ्याकडे वेळ कमी आहे बहुतेक नाही माधव भंडारी तुम्ही बोला विश्वजित तुम्हाला एक मिनिट ऐकूया आपण माधव भंडारी काय म्हणतात की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गेल्या 50-60 वर्षात वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या जमिनी पडून राहिल्या पुनर्वसन झालं नाही हे जसं आहे तसं या संपादित केलेल्या आणि न वापरलेल्या जमिनींपैकी किती जमिनी वेगवेगळ्या पुढाऱ्यांच्या संस्थांमध्ये गेल्या आणि या संस्था कोणाच्या आहेत हे पुढारी कोण आहेत गायरांच्या जमिनी कुठे मी तुम्हाला एक साधं सांगतो हे बघा मागचं नेहरू गांधी वड्रा घराण्यापासून नेहरू गांधी वड्रा घराण्यापासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या घराण्यांपर्यंत यांनी हडप केलेल्या जमिनी जरी लोकांना परत दिल्या ना तरी पुढच्या 50 वर्षात सरकारला भूसंपादन करावं लागणार नाही आणि ह्या जमिनी ज्या त्यांनी घेतल्या आहेत त्या जमिनींचा काय शेतकऱ्यांना मोबदला मिळाला काय नाही मूळ मुद्दा असा आहे हे राजकीय झालं राहुल गांधीचे नाही राहुल गांधी शेतकरी गपचूप बसले नसते कदाचित तिकडे त्यावेळेला आपल्याला मूळ सरकारची भूमिका काय सरकारी राहुल गांधी विश्वजित कदम जे बोलतायत त्याचं उत्तर मला देऊ द्या मूळ मुद्द्यावरच बोलतो विश्वजित कदम जे सांगतायत की काही उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी आता ज्या सीएजीच्या अहवालाचा हवाला देऊन दुसऱ्या मुद्द्यावर बोललात काय अर्थ आता सीएजीचा हवाला देऊन जे काँग्रेसचे नेते गोंधळ घालतायत त्या सीएजीच्या अहवालामध्ये सीएजीने नोंदवलेलं आहे की रिलायन्स सकट एक 4 उद्योगपतींची भर करण्यासाठी या काँग्रेस सरकारने टेलिकॉम सेक्टरला 31,000 कोटी रुपयाच्या सवलती दिल्या ज्या बेकायदेशीर होत्या
त्याच्याबद्दल का नाही बोलत? 31,000 कोटी रुपये तुम्ही 4 उद्योगपतींना देता. नाही मूळ हे काय मुद्दा तुमचं पुन्हा सुटामुटातल्या तोच चोरांचा विचारायचा उद्योग आहे. नाही का? थोडक्यात माधव हे भंडारी सुटामुटातले चोर कोण मग? माधव भंडारी थोडक्यात ज्या ज्या रॉबर्ट ज्या वाड्रा, मुद्द्यांवरती राहुल गांधी आक्षेप हे घेतला सुटामुटातले जातोय चोर आहेत मग. ज्या मुद्द्यांवरती आक्षेप घेतला जातोय सातत्यानं माधव भंडारी, त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही आहात. जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये वापरात नसलेल्या जमिनी परत करण्याचा 5 वर्षाच्या संदर्भातला जो मुद्दा आहे त्याच्यावरती तुम्ही समाधान वापरामध्ये नसलेल्या जमिनी 5 वर्षामध्ये फक्त त्याच्यात सुधारणा एवढीच केलेली आहे. 5 वर्षांचं कलम काढलेलं नाहीये. 5 वर्ष किंवा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत. प्रकल्प जर सुरूच झाला नसेल तर 5 वर्षात द्यायचेच परत. पण प्रकल्पाचं काम सुरू झाल्यानंतर हायवेचा प्रकल्प जर असेल तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत 5 वर्षात पूर्ण होत नाही. हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. 25 वर्ष सुरूच झालं नाही तर काय करणार? 25 वर्ष प्रकल्प त्याची सुरू तरतूद आहे ना सुरू केली. झाल्यानंतर 5 वर्षाचं 5 सुरू नाही वर्ष झालं तर जमीन परत द्यायची आहे. ती काढलेली नाहीये. 5 वर्षाच्या आत ज्या प्रकल्प सुरू प्रकल्पाचं व्हावा काम अशा सुरू झालेलं प्रकारची नाही, ज्या प्रकल्पाचं काम सुरूच झालेलं नाही त्याला 5 वर्षाची तरतूद आहे, ती काढलेली नाहीये. नाही ठीक आहे. पण आपण दिशाभूल करायचं ठरवूनच बोलायला लागल्यानंतर असंच चालणार. नाही सातत्यानं तुम्ही जो म्हणत आहात की दिशाभूल होत असेल, तुमचेच मित्र पक्षातले सदस्य आहेत, तुम्ही किमान त्यांचं तरी समाधान करू शकाल अशी आमची अपेक्षा आहे. नाही मला एकच म्हणायचं की काही ठिकाणी जो संभ्रम झाला होता त्यातलं सगळ्यात महत्वाचं की 70% मान्यता, त्याचप्रमाणे सोशल इम्पॅक्ट कशासाठी नको, त्याच्यामध्ये जे 5 टाकले होते. डिफेन्ससाठी काही हरकत नाही, कुणालाच त्याच्याबद्दल काही नाही. देशाचं संरक्षण सगळ्यात महत्वाचं आहे. पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यासाठी अशा प्रकारचं काही त्याच्यासाठी सुद्धा कुणाला त्याच्याबद्दल एवढी हरकत नव्हती. परंतु दिल्ली मुंबई कॉरिडॉर याच्यामध्ये येणाऱ्या इंडस्ट्रीसाठी, मोठ्या इंडस्ट्रीसाठी, पीपीसी साठी जर ह्या प्रोव्हिजन्स केल्या तर तिथे थोडासा संभ्रम आणि अविश्वासार्हता, आज जे काही राहुल गांधी म्हटलेले आहेत त्याचा बेस तोच आहे. इतर जर काही महत्वाच्या देशाच्या हितासाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काही गोष्टी अशा प्रकारचे इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स जे आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज वगैरे जे आहेत, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर सारखे किंवा हाऊसिंग प्रोजेक्ट सारखे जे कोर्टात सुद्धा जाऊ शकणार नाही. या संदर्भामध्ये तुम्ही समाधानकारक उत्तर तुमच्याकडे आहे का माधव भंडारी? नक्कीच आहे. जो आता मुद्दा कोर्टाचा उपस्थित केला याच्यामध्ये भूसंपादन आणि याच्या नुकसान भरपाई बद्दलचे जे कज्जे दलाली चालते त्या कज्जे दलालीला थोडा आळा घालण्यासाठी प्राधिकरणाची व्यवस्था केली आणि प्राधिकरणाचा निर्णय मान्य नाही झाला तर कोर्टात जायची तरतूद आहे. त्याला कोणीच अडवत नाही. या देशामध्ये कोर्टात जाण्याचा नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, तो कुठेही नाकारलेला नाही. या विधेयकात सुद्धा आहे. आणि कारखान्याचं इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये आणि इंडस्ट्रियल कॉरिडॉर करायला विरोध का? लोकांना रोजगार द्यायला तुमचा विरोध का? नाही, किती एमआयडीसीच्या जमिनी हजारो एकर पडून आहेत महाराष्ट्रात, कुठे त्याच्यात इंडस्ट्री होते. त्यामुळे सगळ्यात बेसिकली संभ्रम एका बाबतीत नक्की होत आहे. नाही एका बाबतीत नक्की होत आहे आणि त्याचा संभ्रम दूर व्हावा एवढीच अपेक्षा आहे. आम्ही शिवसेना म्हणून सुद्धा आमची जी भूमिका आहे की इंडस्ट्रीसाठी आम्ही हे सांगतोय की देशाच्या संरक्षण खात्याच्या काही उद्योग असतील काय असतील त्यासाठी कोणीही करणार नाही, परंतु इंडस्ट्रियलिस्टसाठी. कारण आता तुम्ही उदाहरणं घ्या, सेल्ससाठी घेतलेली महाराष्ट्रातली यांची जी भूमिका आहे भारत फोर्ज वाल्याची, आज हजारो एकर जमीन शेकडो एकर जमीन घेऊन वेळ कमी पडतोय, वेळ पुन्हा एकदा आपल्याला त्याच्याकडे जायला पाहिजे. नाही राजू शेट्टी थोडक्यात गृहनिर्माणासाठी मोकळ्या केल्याचं काम केलं कोणी? नाही बरोबर तुम्ही हाही प्रश्न एकदा उपस्थित करा. निश्चित संभ्रम ज्या दोन तुमच्या दृष्टीने हे सगळं जे आहे ते योग्य आहे. स्टेटच्या जमिनी गृहनिर्माणासाठी कुणी मोकळ्या केल्या? बिल्डरचं काम कुणी केलं? माधव भंडारी थोडक्यात तुमच्या दृष्टीने आता जे काही बदल जमिनी अध्यादेशामधून सुचवलेले बदल आहेत तेच योग्य आहेत असं तुमचं अजूनही म्हणणं आहे, बरोबर? त्याच काँग्रेसचे युवराज आज दुसऱ्याला चोर म्हणतायत. याच्या इतक्या चोराच्या उलट्या बोंबा दुसऱ्या कुठल्या नाहीत. मी यांच्या मताशी सहमत आहे की आज त्यांना प्रेम आलेलं आहे, परंतु 60 वर्ष मग काय केलं? एक मिनिट राजू शेट्टी, थोडक्यात तुम्हाला अगदी थोडक्यात 1 मिनिटाच्या आत तुम्ही सांगा, तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी येणाऱ्या काळामध्ये काही ना काही मार्ग निघताना दिसेल का, की अशाच प्रकारे हा कायदा रेटण्याचाच सरकारचा तुमच्या मित्रपक्षाचा प्रयत्न आहे असं तुम्हाला वाटतंय अजूनही? मला एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्यांच्या मनामध्ये अविश्वास निर्माण व्हायचं कारण शेतकऱ्याकडून काढून घेतलेल्या जमिनीचा गैरवापर झालेला आहे. सिडकोला घेतलेल्या जमिनी घरासाठी वापरल्या नाहीत, त्या बिल्डरांच्या कशात घेतल्या. पाटबंधारे विभागासाठी घेतलेल्या जमिनी त्याचा गैरवापर झाला. मगाशी भंडारी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने अनेक पुढाऱ्यांनी त्या जमिनी हडप केल्या. रस्त्यासाठी जमिनी घेता आणि एखाद्या खाजगी कंपनीला बीओटी खाली रस्ता करायला देता, मग ते टोलमध्ये शेतकऱ्याचा हिस्सा ठेवा ना.
पैसे घातले म्हणून त्या कंपनीला टोल वसूल करायला देता आणि मग ज्याच्या जमिनीवरनं रस्ता काढता त्याचा टोलवर त्याला मध्ये जर द्यायचं. हिस्सा ठेवला तर शेतकरी काय नाही म्हणेल काय रस्ता द्यायला. पण तिथं शेतकऱ्याला फायदा होता कामा नये. कंपनीला आणि कंपनीमध्ये पैसे असणाऱ्या पुढाऱ्यांना फायदा झाला पाहिजे. अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे या गोष्टीला शेतकऱ्यांचा विरोध आहे. आणि हे स्पष्ट होत नाही. कारण राज्यामध्ये आणखी- आता मगाशी चर्चेमध्ये आलं, हा मी एक मिनिट मला बोलू दे. हा. राज्यामध्ये कोयनेच्या प्रकल्पग्रस्तांचं सुद्धा पुनर्वसन झालं नाही. याचा अर्थ प्रकल्पग्रस्तांसाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या का नाहीत का? दिल्या. मग त्या जमिनीचं काय झालं? कारण इथं एजंट तयार झाले, इथं अनेक माफिया तयार झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्याकडून अधिग्रहित केलेल्या जमिनीचा घोटाळा केला. यात अनेक पुढारी आहेत, राजकीय पुढारी आहेत. आणि या लोकांनी प्रकल्पग्रस्तांचाही विश्वासघात केला आणि ज्यांच्या जमिनी काढून घेतल्या त्यांचाही विश्वासघात घेतला. आणि मधल्यामध्ये या भांडगुळांनी या सगळा घोटाळा नक्की केला. हे सातत्याने गेले 60 वर्ष बघतोय आपण हे सगळं होताना. हे होताना बघतोय. एवढंच आहे, गेल्या 50 वर्षामध्ये राजवट कुणाची असून दे, जमीन किती अधिग्रहित केली आणि त्याचा वापर कुठल्या कामासाठी झाला, गैरवापर कुठल्या कामासाठी झाला, याची श्वेतपत्रिका काढा आणि उजळ मातेनं शेतकऱ्यांच्या पुढे जा आणि मग सांगा की आम्हाला एवढी जमीन पाहिजे. शेतकऱ्यांनी नाही जमीन दिली तर आम्हाला विचारा. नक्की. चंद्रकांत वानखेडे, पुन्हा तुम्हालाच अगदी प्रश्न स्पष्ट विचारायचा आहे की कुठे ना कुठेतरी सरकार अजूनही हे रेटतंय का? अजून समाधानकारक उत्तर तुम्हाला मिळालंय का? आता माधव भंडारी सुद्धा प्रवक्ते आहेत, मुख्य प्रवक्ते आहेत भाजपचे, त्यांच्याकडनं तुम्हाला या संदर्भात समाधानकारक उत्तर मिळालंय का? नाही, त्यांच्याकडनं समाधानकारक उत्तर मिळण्याची शक्यता नाही. ते असं म्हणतात की काँग्रेसने जी काही भूमी अधिग्रहण केलं त्यांच्या पुढाऱ्यांच्याच घशात गेली किंवा वड्राच्या घरात. माझं असं म्हणणं की त्यांच्या घशात हात टाकून काढा ना, तुम्हाला कोणी रोखलं? दुर्दैवाचा मुद्दा असा आहे की हे सत्तेवर येताना असं म्हणायचे की काँग्रेस म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्याच्यावर 302 लावा. आता सत्तेत आल्यानंतर यांचेच मंत्री असं म्हणतात की शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता हे रोखणं शक्य नाही. ही जी भाषा बदलते या जमीन अधिग्रहणाच्या संदर्भामध्ये तीच आहे. मूळ मुद्दा असा आहे की राजू शेट्टी म्हणतात त्याच्याप्रमाणे हा विश्वास उडालेला आहे. हे सगळे भूमाफिया जमिनीचे लुटारू आहेत. मग तो हा सापनात असो का तो नागनात असो, एवढाच फरक आहे असं म्हणजे शेतकऱ्यांना या सगळ्या प्रकरणात अगदी जाता जाता थोडक्यात 30 सेकंदात तुम्ही माधव भंडारी याच्यावरती समाधान आमचं करू शकाल का? नाही, मी आपल्याला मगाशीच सांगितलं की अशा तऱ्हेने कुठल्याही रेटण्याची भूमिका घेतली जाईल असं मला स्वतःला वाटत नाही. मुळात ह्याच्यामध्ये ज्या सुधारणा सुचवल्या त्या राज्यातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सुचवल्या, त्या सुधारणांच्या त्यांच्या सूचनांच्या आधारे सुधारणा सुचवल्या गेल्या. नंतर विरोधकांचे 9 मुद्दे मान्य केले गेले आणि आता विरोधकांचा आग्रह असल्यामुळे ही संयुक्त चिकित्सा समितीकडे गेलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आणि मोदी सरकारच्या नेतृत्वाने कुठेही आडमुठेपणाची रेटून देण्याची भूमिका घेतलेली नाही. उलट सर्वसमावेशक सर्वांशी चर्चा करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे मला याच्यामध्ये असं वाटत नाही की हे रेटण्याचा वगैरे प्रयत्न होतोय असं म्हणण्याचं काही कारण नाही. संयुक्त अधिवेशन बोलवण्याची वगैरे प्रक्रिया येणाऱ्या काळात अपेक्षित आहे, होईल का? तुम्हाला काय वाटतं? नाही, हे खूप पुढचे प्रश्न आहेत. आता आपण त्याची चर्चा करण्याचं काय कारण आहे? आज तर तसं होत नाही. संयुक्त चिकित्सा समितीकडे गेली आहे, त्यामुळे हा मुद्दा येतो कुठे? थोडक्यात तुम्हाला हेच म्हणायचं की तुमची काही भूमिका नाही, रेटण्याची भूमिका नाही असं तुम्ही म्हणताय, पण अर्थातच समाधानकारक उत्तर आणि हे जे काही सगळे आक्षेप आहेत आतापर्यंत, याच्यापेक्षा वेगळं समाधानकारक उत्तर मी काय देणार? ठीक आहे, तुम्ही देऊ नका. कदाचित तुम्हाला ती उत्तरं द्यायची नसतील किंवा ती उत्तरं तुमच्या दृष्टीने माझं दिली आहेत उत्तर असं. आपल्याला समाधानकारक मानायचं नाही, ही आपली अडचण आहे, माझी अडचण नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणता की आम्हाला मानायचं नाहीये, पण अर्थात हे जे सगळे आक्षेप आहेत, हे आक्षेप सगळे जे आक्षेप आहेत आतापर्यंत अनेकदा नोंदवण्यात आलेले आहेत आणि या आक्षेपांची उत्तरं सरकारने तातडीनं आणि समाधानकारकरित्या या सगळ्या घटक पक्षांना असतील, मित्र पक्षांना असतील आणि विरोधकांना असतील आणि खास करून या सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना असतील ती दिली आणि त्यांचं समाधान झालं तर मात्र या एकूण भूसंपादन कायद्यावरनं होणारा जो गदारोळ आहे तो थांबेल. आणि जी काही रस्त्यावरनं उतरण्याची भाषा आता काँग्रेस आणि विरोधी पक्ष करत आहेत, कदाचित त्यामुळे या विधेयकाच्या निमित्तानं का होईना काँग्रेसला एक प्रकारचं बळ मिळालेलं आहे आणि या बळाच्या रेट्यावरती काँग्रेस येणाऱ्या काळात कदाचित ऊर्जितावस्था आपल्या पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आणेल यातही काही शंका नाही आहे. धन्यवाद, नमस्कार.